नमस्कार. आज आपण करत आहोत दही वडे, ते सुद्धा अगदी चटपटीत आणि मऊसूद असे दही वडे कसे होतात ते आज आपण बघणार आहोत. त्यासाठी इथे उडदाची डाळ घ्यायची आहे. मी इथे 2 कप उडदाची डाळ रात्रभर म्हणजे साधारण 6 ते 7 तास पाण्यामध्ये छान भिजत ठेवली होती आणि आता सकाळी चाळणीमध्ये ती निथळत ठेवलेली आहे एक 10 ते 15 मिनिटासाठी. पाणी चांगलं निथळून झाल्यानंतर आपण आता ही डाळ वाटून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बसेल एवढी डाळ आता आपण इथे वाटून घेऊया. तर इथे आता डाळ वाटताना जेवढं ह्यामध्ये कमी पाणी घालता येईल तेवढं कमी पाणी घालायचं आहे. साधारण फक्त 2 ते 3 चमचे पाणी इथे मी डाळ वाटताना वापरणार आहे. तर सुरुवातीला अशी कोरडीच डाळ आता आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया. तर हे बघा, एकदा दोनदा अशाच प्रकारे डाळ फिरून घ्यायची आहे. वर आलेली डाळ असते ती चमच्याने खालीवर मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण त्याला थोडीशी हलवून घ्यायची आणि पुन्हा वाटून घ्यायची आणि मग नंतर आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत. तर साधारण फक्त 2 ते 3 चमचे आता मी इथे पाणी घालते. आणि आता बघू शकता मिक्सरमधनं फिरवताना सुद्धा तुम्हाला दिसतंय बघा, बॅटर छान आतमध्ये फिरतंय आणि आता ह्याची स्मूथ अशी अगदी मऊ अशी पेस्ट तयार होईल. ते बघा, आता आपलं हे जे दही वड्याचं जे मिश्रण आहे ना ते छान असं वाटल्या गेलेलं आहे. तर अशाच प्रकारे आता सगळी डाळ आपण वाटून घेऊया. तर आता इथे पूर्ण मी जी डाळ आहे दही वड्याची, उडद्याची डाळ मस्तपैकी सगळी वाटून घेतलेली आहे. एका पसरट अशा भांड्यामध्ये काढून घ्यायची, कारण की आपल्याला ती 4 ते 5 मिनिटं अशा प्रकारे फेटून घ्यायची. तर फेटून का घ्यायची, असं फेटल्याने काय होतं, ते दही वडे आहेत ना आपले अगदी सॉफ्ट असे तयार होतात, हलके फुलके आणि अगदी मऊ कापसासारखे आणि छान फुलतात सुद्धा. त्यामुळे साधारण 4 ते 5 मिनिटं एकसारखं असं हाताने आपल्याला हे पीठ आहे ना छान फेटून घ्यायचं आहे. तर इथे 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. मी पीठ फेटून घेतलेलं आहे आणि बघू शकता आधीपेक्षा पिठाचं प्रमाण हे वाढलेलं आहे आणि पिठाचा रंग सुद्धा बघा तुम्ही अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे. आणि आता आपलं पीठ परफेक्ट फेटून झालेलं आहे. कसं समजायचं, तर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं. आपलं हे पीठ वरच्यावर तरंगलं ना म्हणजे समजायचं आता हे हलके फुलके दही वडे आपले मस्तपैकी तयार होणार आहेत. हे बघा, अशा प्रकारे पीठ तरंगायला पाहिजे. तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरे. अगदी 1 चमच मी जिरे घातले आणि चवीनुसार मीठ टाकले. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे पीठ आपण बाजूला ठेवून द्यायचे, कारण की आपले चटपटीत दही वडेत ना, मग त्यासाठी आपल्याला चटण्या करायला लागणार आहे. तर हिरवी चटणी करायची आहे, चिंचगुळाची चटणी करायची आहे. तर त्यासाठी आता आपण त्याची तयारी करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, काही पुदिन्याची पानं घ्यायची, त्याचबरोबर हिरवी मिरची घ्यायची आहे 1 3 ते 4, आलं घ्यायचं एक साधारण एक अर्धा इंच आणि थोडंसं मीठ घालायचं, थोडीशी साखर घालायची आणि त्याचबरोबर आपल्याला ह्यामध्ये दहीसुद्धा लागणार आहे. ते इथे साधारण 1 ते 1.5 चमचा यामध्ये मी दही घालते आणि आता लागल तसं थोडंसं ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला ही मस्तपैकी सरसरीत अशी आपली ही तिखट हिरवी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर आता आपली ही हिरवी चटणी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. त्याचा रंग बघा किती सुंदर हिरवागार असा रंग आलेला आहे. आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊया. त्याचबरोबर आपल्याला इथे गोड चटणी लागणार आहे. तर गोड चटणी करताना थोडीशी चिंच घ्यायची, थोडा खजूर घ्यायचं आणि तेवढाच गूळ घ्यायचा आहे. हे भिजत घालायचं कोमट पाण्यामध्ये, त्याचा गर काढून घ्यायचा आणि हा गर उकळून घ्यायचा आहे. उकळल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे थोडासा चाट मसाला, थोडंसं तिखट, मीठ घालायचं आणि आपली ही मस्तपैकी गोड आंबट चटणी तयार आहे. माझ्याकडे ही चटणी तयारच होती त्यामुळे मी तीच घेतलेली आहे आता वाटीमध्ये काढून. तुम्ही अशा प्रकारे ही चटणी करू शकता. आता आपलं पीठ तयार आहे, आपल्या चटण्या तयार झालेल्या आहे. आता आपल्याला लागणार आहे गोड दही. तर दहीसाठी इथे साधारण 3 ते 4 वाट्या दही घ्यायचं आहे. मी मोठ्या पळीने इथे 4 पळी दही घेतलेला आहे. तर ह्या दह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे. असं एकसारखं आपलं हे दही व्हायला पाहिजे. कुठे असं एकदम ताक कसं असतं तसं नको आहे आपल्याला, एकदम पातळ आणि एकदम घट्ट घट्ट असं सुद्धा नको आहे. त्यामुळे पाणी घालताना अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि असं सरसरीत मस्तपैकी आपल्याला हे दही आपलं तयार करायचं. आता हे गोड असतं ते ह्यामध्ये साखर आलीच.
तर इथे साखर घाला, एक पाव वाटी साखर मी घातली ह्यामध्ये आणि पुन्हा हे चांगलं फेटून घेते. आता दही आपलं व्यवस्थित फेटून झाले, त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला दाखवते मी दही. खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे. हे बघा, अशा प्रकारे आपलं आता हे गोड दहीसुद्धा तयार झालेलं आहे. आता सगळी आपली तयारी तर झालेलीच आहे. तर वडे तळायला घ्यायचे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलंच आहे. त्यापूर्वी काय करायची, एक तयारी करायची आपल्याला. तर कोमट पाणी घ्यायचं एका पातेल्यामध्ये, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे. आणि आता तेल आपलं तापलेलं आहे. आता लगेचच आपण वडे तेलामध्ये सोडूया. तर वडे सोडताना तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम आहे ना ती अगदी स्लो करायची. स्लो केल्यानंतर तेलामध्ये बसेल एवढे वडे आपण सोडून घ्यायचे आणि मग नंतर गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू हाय ठेवायची आहे. एकदम फुलही ठेवायचं नाही आहे आणि स्लोही गॅस आपल्याला ठेवायचा नाही आहे. आणि मस्तपैकी आपल्याला गोल्डन रंगावर वडे छान तळून घ्यायचेत. आता बघू शकता सुंदर रंग आलेला आहे आपल्या वड्यांना. आणि आता आपण हे वडे काढून घेऊया आणि याच प्रकारे आता आपण वडे तळून घ्यायचे. तर एक बॅच तळून झाली मग की दुसरी बॅच तळायला घ्यायची. तेव्हा आधीची जी बॅच आहे त्यामधलं थोडंसं त्यामधलं जी गरम वाफ असते ना वड्याची ती निघून जाते आणि ती जेव्हा निघून गेली की नंतर आपण मग ते वडे आहेत ना ते पाण्यामध्ये घालायचे. लगेच तळून झाले काढले की लगेच पाण्यामध्ये घालायचे नाहीयेत. आता हे आधीचे जे वडे आपले तळून झाले आहेत ना ते आता आपण पाण्यामध्ये घालूया आणि हे काढून ठेवूया. असं करायचंय. आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ह्याला पाण्यामध्ये साधारण एक 4 ते 5 मिनिटं असंच पाण्यामध्ये आपल्याला हे वडे ठेवून द्यायचे. आता 4-5 मिनिटं झालेले आहेत. तर तिथे बघू शकता वड्याचा आकारही फुललेला आहे आणि पाणी मस्तपैकी त्यामध्ये शोषून घेतलेलं आहे. ते हाताने दाबून दाबून आपण पाणी त्यामधलं पूर्ण काढून घ्यायचे. आणि आता हे वडे आपल्याला दह्यात टाकायचे. तर दह्यात टाकल्यानंतर खूप वेळ ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही. साधारण 1 मिनिटभर पुष्कळ झालं. 1 मिनिटभर वडे ह्या दह्यामध्ये ठेवायचेत आणि लगेचच आता आपण वडे सर्व करायचेत. आता आपले हे चटपटीत दही वडे आहेत ते तयार झालेले आहेत. मस्तपैकी वडे प्लेटमध्ये काढून घ्यायचे. जे गोड दही आहे ना ते वरनं पुन्हा या वड्यांवर टाकायचं आहे. छान लागतं भरपूर दही. त्याचबरोबर जी हिरवी चटणी आपण तयार करून घेतलेली आहे ना ती ह्यावर टाकायची आहे. त्यानंतर जी चिंचगुळाची गोड चटणी करून घेतलेली आहे ती यावर टाकायची आहे. टाकताच क्षणी बघा तुम्ही कसलं सुंदर दिसतंय. दिसायलाच एवढं छान दिसतंय ना तर खायला खूपच अगदी चटपटीत लागतं. आता चटपटीत म्हटलं तर चाट मसाला तर आलाच. वरनं मस्तपैकी चाट मसाला भरपूर भुरभुरायचा. तिखट टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि एन्जॉय करायचे चटपटीत असे आपले दहीवडे. खूप सुंदर लागतात. अहो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे हे दहीवडे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.